मुंबईतील मैदानं आणि उद्यानांसाठीच्या भूखंडाचं आरक्षण बदलून निवासीसह अन्य वापर मुंबई असा करण्यास महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नुकताच तीव्र विरोध केला आणि त्यामुळे याबाबतचे 4 प्रस्ताव रोखून ठेवावे लागले। आता बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली गावदेवी क्रीडा मैदानाचं आरक्षण बदलून महापालिकेनं ती जागा खासगी शाळेला दिली आहे। त्याला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। शाळेचं काम थांबलेलं नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला गेलेला आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कशासाठी हा विरोध आहे आणि मग भूमिका काय आहे आंदोलकांची? श्रद्धा, आता ज्या मैदानात मी उभा आहे त्या मैदानात आपण जर बघितलं असाल तर हे मैदान आहे शिंपोली येथील गावदेवी मैदान। एकमेव मैदान आहे जे पालिकेचं आहे, जिथे तरुण इथे खेळायला येतात। मात्र आता हे मैदान खासगी शाळेला अंगण म्हणून दिलं जातं आणि याचाच विरोध जो आहे तो इथले स्थानिक रहिवासी करतायत। जर अशी मैदानं, पालिकेची मैदानं जर खासगी विकासकाला, खासगी शाळांना दिलं जात असेल तर आम्ही करायचं का, असा सवाल हे सगळे इथले ग्रामस्थ करतायत, रहिवासी करतायत। आपल्यासोबत काही रहिवासी आहेत आणि ते शिवसेनेचे पदाधिकारी देखील आहेत। तुम्ही याला विरोध केलाय, प्रथमतः नेमका काय तुमचा विरोध आहे? बघा, विषय असा आहे की परिसरात हे एकमेव खाली विदाउट एन्क्रोचमेंटचं मैदान आहे। याचं महापालिकेला क्रेडिट घेऊच नाही, कारण आम्ही स्थानिक शिंपोली गाववाले रहिवाशांनी इथे काही होऊच दिलं नाही, त्याच्यामुळे लोक इथे खेळतायत। आता तुम्ही मुंबईत बघत असाल की बहुतेक बीएमची जागा त्या लोक हडप करतात, पण आम्ही ह्या खेळासाठी राखून ठेवल्या होत्या आणि 2034 पर्यंत डीपी प्लॅन नुसार ते पूर्ण प्ले ग्राउंड म्हणून आरक्षित आहे। आता मध्येच आम्हाला समजलं की इथे कोणाला कुठल्या ट्रस्टला ह्या लोकांनी अंदण दिलेलं आहे, तर आमचा त्याला विरोध राहील। आमचं म्हणणं असं आहे की त्या ट्रस्टला पुढे द्यायचं तर दुसरीकडे द्या, हे टोटल ग्राउंड तुम्ही खेळायचं मैदान म्हणून आरक्षित ठेवा। इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना तुम्ही भेटलात का संपूर्ण विषय आला, त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, आम्ही कसं लोकप्रतिनिधीकडे गेलो नव्हतो, पण त्यांनी स्वतःहून आमच्या या आंदोलनात सहभाग घेतला। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 4-5 दिवसात मीटिंग करून आम्ही मार्गस्थी लावू, पण त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं होतं की तोपर्यंत इथे काय काम होणार नाहीत, पण आपण तुम्ही स्वतः तिथे कॅमेरा दाखवून बसवा की ते आमच्या आमदारांचं सुद्धा ऐकत नाही। म्हणजे एवढी मुजोरी त्यांची वाढलेली आहे, एवढी यांना बोलतात ना की म्हणजे डेअरिंग येते कुठून, किंवा यांच्या पाठीमागे कोण असे आहेत की त्यांना कोणाची भीती राहिलेली नाही। किती वर्षापासून इथे राहतात तुम्ही? नेहमी इथे खेळायला येतात? इथे खेळायला येतो। आता ते मैदान जाते खासगी शाळेला, तुमची नेमकी प्रतिक्रिया? तुम्ही आंदोलनावर ठामात आहात? ठाम आहे, विरोध आहे आमचा त्यांच्यावर। विरोध आहे। जर हे काम बंद नाही, आता काम आम्ही बघत होतो, काम सुरू झालेलं आहे, मोजमाप केलं जात आहे, आखणी केली जाते, जर हे थांबलं नाही तर तुम्ही असेच इथे उभे राहाल? हो, आम्ही या बाबतीत महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर प्लस आमच्या स्थायी समिती अध्यक्ष संध्याताई जोशी यांना निवेदन दिलेले आहेत। त्यांनी मीटिंग लावून हा याच्यातून मार्ग काढू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही त्यांची वाट बघत आहोत, ते कधीपर्यंत यातून आम्हाला मार्ग काढून देत आहेत, नाहीतर आम्ही या बाबतीत जनरल आंदोलन उभारून यातून मार्ग आम्ही नक्कीच काढू। श्रद्धा, हे मी मैदान दाखवतो ज्या ठिकाणी खरं तरी शाळा तयार होणार आहे, ते हे मैदान, त्याच्या बाजूचा परिसर म्हणजे जवळपास 15,000 स्क्वेअर मीटरचं हे मैदान आहे। म्हणजे एकमेव मैदान आहे शिंपोली भागात जे पालिकेचं आहे आणि त्या मैदानावर खऱ्या अर्थानं इथं मुलं खेळायला येत असतात। आता या मैदानाच्या ही इथे आखणी केलेली आहे, ज्या ठिकाणी खासगी ट्रस्टची शाळा जी आहे ती उभी राहणार आहे। अर्थात या प्रस्तावाला आधी विरोध करण्यात आला होता, मात्र अचानक काय झालं की हा प्रस्ताव मंजूर झाला, कारण जी माहिती मिळते त्यानुसार ज्यावेळी प्रशासक राजवट होती पालिकेत त्यावेळी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। आता इथे स्थानिक रहिवासी विरोध करतायत, स्थानिक आमदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, ते देखील म्हणालेले आहेत की मी देखील याबाबतचा पत्रव्यवहार जो आहे तो करणार आहे। स्थानिकांनी आयुक्त असतील किंवा महापौर असतील यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्या या पत्रव्यवहाराला किती यश ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी पाठपुरावा तर सुरू आहे, मात्र यश कितपत मिळतं याकडे लक्ष असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। बोरिवलीच्या शिंपोली गावदेवी मैदान आरक्षणाचा हा प्रश्न आहे आणि क्रीडा मैदानाचं आरक्षण बदलून खासगी शाळेला जागा देण्यात येते, त्यामुळे हा विरोध येतोय।